ऐक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मुहूर्त एक राहतोसी तेथे संजयनिता औषधिते उठून या श्रीरामाते रवणाते मारितो. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास होता. असो सुंदर अशा प्रकारचा लक्ष्मण शक्तीचा सोहळा शेलगाव तवली नगरीमध्ये चालू आहे आणि त्याच्या अंतर्गत असणारी लक्ष्मण शक्ती आणि शक्तीमधील 5वा अध्याय. या ठिकाणी कथेचं अनुसंधान आहे का? हनुमंतानं नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताला बघितलं, परंतु भरत असणारा प्रभू रामचंद्राच्या नामचिंतनामुळं कायनं वाचन मनानं संपूर्ण अवयवानं या ठिकाणी राममय झाला होता. ते बघितल्यानंतर हनुमंताला वाटलं प्रभू रामचंद्रांनी आपलं असणारं हे कार्य अर्धवट ठेवलं आणि लंकेमधून या ठिकाणी निघून आले की काय, म्हणून असणारे हनुमंत भरताला प्रभू रामचंद्र समून उपहासात्मक टीका करू लागले. श्रीरामा थोर अन्याय केला विकल बंधुरांनी सांडिला. ऐकता भरत चकित झाला पाहू लागला अशी. त्यावेळेस हनुमंतानं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी भरताला रामचंद्रून टीका करायला सुरुवात केली. हनुमंतानं सांगितलं, हे रामा रामा रामा, मला वाटलं नव्हतं तू इतका दुर्जन असतील. या ठिकाणी तुझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पुरुषार्थ नाही. या ठिकाणी रळी तू सख्या भावाला त्या ठिकाणी ठेवलंस. लक्ष्मणाला विकळ अवस्थेमध्ये श्रीलंकेच्या ठिकाणी रणांगणामध्ये ठेवलंस. अशा प्रकारचा तू बंधू आहेस. मला तुझ्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती. रूपे पर्वताकार पुची बांधोनी डोंगर गगनी जातसे सत्वर गर्द थोर राम नामे. त्यावेळेस भरताने मनामध्ये विचार केला आणि मोठ्या नजरेनं असणारे हनुमंताकडे बघितलं आणि भरत असणाऱ्या मनामध्ये विचार करू लागला, हे कोण वानर असन आणि अशा प्रकारचं उपासात्मक मला का बोलत असन. या विचारामध्ये भरत पडला. म्हणतात अति बळे बळवंत करी काळ दृष्टी नानित बाण देखोरी नामांकित सत्वर भरताने मनामध्ये विचार केला, कदाचित असणारा प्रभू रामचंद्राचा हा सेवक असावा आणि माझा बाण रामनामांकित असल्यामुळं या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं उल्लंघन हा करत नसल्यामुळं नितांत अशा प्रकारचा परमभक्त हे वानर असल्यामुळं माझ्या असणाऱ्या बाणाला मान दिला. हा असणारा वानर या ठिकाणी आला. म्हणतात रामदूत युद्ध मांडले घोर अंधर पर्वत बाजोरी सत्वर करावया संवार जातसे. त्यावेळेस भरताने मनामध्ये विचार केला, कदाचित या ठिकाणी वनवासामध्ये असताना काहीतरी प्रभू रामचंद्रांना संकट आलं असावं आणि ते संकटामध्ये असणार हे नामस्मरित करीत हे वानर या ठिकाणी आपल्या असणाऱ्या शेपटाला हा पर्वत बांधला आणि कदाचित कसल्या तरी प्रकारची औषधी घेऊन लंकेकडे जात असावं असं भरताने मनामध्ये या ठिकाणी पुष्पव्रतांत वहिला 14 वर्षापाठी भेटला रामे धाडीला कृपाळू त्यावेळेस असणारा भरत या ठिकाणी स्वतःला प्रभू रामचंद्राची या ठिकाणी धन्यता देऊ लागा. कदाचित प्रभू रामचंद्रालाच या ठिकाणी दया आली असल. माझा भाऊ या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी काय करत असल, 14 वर्ष या ठिकाणी काय काय घडलं याचा सविस्तर प्रभू रामचंद्रांनाच वृत्तांत मला सांगावासा वाटला असन असं भरताला मनामध्ये वाटलं आणि भरतानं विचार केला, त्यासाठीच कदाचित मला ही बुद्धी सुचली असन. हा रामनामांकित बाण मी हा वानरावर टाकला असन आणि हे असणारं सविस्तर वृत्तांत सांगण्यासाठी हे असणारं वानर नंदीग्रामाच्या ठिकाणी आलं असन. श्रीराम भावार्थ मुकाळ रामस्त प्रेम स्नेहाळ प्रणतपा श्रीराम. भरत असणारे हनुमंताकडे बघत
करत होते आणि भरताच्या मनामध्ये आलेले विचार, भरतानं मनामध्ये विचार केला, माझा प्रभू रामचंद्र या ठिकाणी नितांत अशा प्रकारचा प्रेमळ आहे. भरताला या ठिकाणी माझं प्रेम सुचलं असं, माझी आठवण आली असं, या आठवणीचं या ठिकाणी जरा देण्यासाठी कदाचित भरतानच या प्रभू रामचंद्राने त्या वानरांना माझ्याकडे पाठवलं असल. राम जीवाचे जीवन, रामांगाचे अंजन, जीवी जीवा समाधान, रामचित घर उळला. त्यावेळेस भरताने मनामध्ये विचार करायला सुरुवात केली. या ठिकाणी माझा प्रभू रामचंद्र या ठिकाणी प्रेमाचा ओलावा आहे, जीवाचं जीवन आहे. या ठिकाणी ज्याप्रमाणे माणसाला पाण्याची गरज लागते, अगदी तशाच प्रकारच्या भरताला या ठिकाणी प्रत्येक क्षणाला प्रभू रामचंद्राचं नामचिंतन घेतल्याशिवाय या ठिकाणी करमत नव्हतं. कदाचित 14 वर्षामध्ये माझ्या असणाऱ्या नामाला माझी काळजी लागली असल, माझा भरत कसा असल, माझा भरत कुठं असल, याचा सविस्तर वृत्तांत सांगण्यासाठी हा कदाचित योगायोग समजावा म्हणून या ठिकाणी या वानरामार्फत प्रभू रामचंद्राची सगळी मला कहाणी विनय बहुत दिवस होतो पीडित, राम कृपा करुणी त्वरित कपी पर्वत पाठविला. त्यावेळेस भरत स्वतःला धन्यता देऊ लागला. धन्य धन्य असणारी माझी भक्ती कितीतरी दिवसापासून या नंदीग्रामामध्ये प्रभू रामचंद्राचं दर्शन नाही, प्रभू रामचंद्राचा कुठल्याही प्रकारचा निरोप नाही. म्हणून माझ्या रामाला दया आली असन, माझ्या रामाला वाटलं असं माझा भरत कुठे, या ठिकाणी हा किती मोठा योगायोग असन म्हणून असणारा भरत आनंदाने डुलू लागला. प्रवृत्ती समग्र रामकथा सविस्तर आम्हा सांगेल वनराती चतुर दिसत आहे. त्यावेळेस भरताने मनामध्ये विचार केला, या ठिकाणी या वानराच्या तोंडामध्ये प्रभू रामचंद्राचं नामचिंतन सारखंच आहे, हा असणारा खूप मोठा योगायोग आहे. आता मी ह्या वानराला विचारणार, असणारा वानरा 14 वर्षामध्ये काय काय घडलं, माझा असणारा भाऊ प्रभू रामचंद्र कुठे आहे, माझा लक्ष्मण कुठे आहे, याचा सविस्तर वृत्तांत तू मला सांग. असं भरताने मनामध्ये विचार केला. परत सोदर राम श्रवणी पुस्ता झाला दक्षिणी प्रेम करून कपिसी. त्यावेळेस भरताने मनामध्ये विचार केला, या ठिकाणी हनुमंताकडे बघितलं, दोन्ही हात जोडले, हे असणाऱ्या वानरा तू प्रभू रामचंद्राचा निष्काम भक्त आहेस, कुठल्या प्रकारचं संकट माझ्या प्रभू रामचंद्रावर ओढावलं, असा कुठला प्रसंग आला असेल, त्या असणाऱ्या प्रसंगासाठी तू घाबरून गेलेला आहेस, लवकरात लवकर मला सांग. असं या ठिकाणी भरतानं हनुमंताला विचारणा केली. कोण कैसाला सिकोठो आणि पर्वत राम तुझे कैशरी करून बोलसी. त्यावेळेस भरताने दोन्ही हात जोडलं, अत्यंत प्रेमाने या हनुमंताकडे बघितलं आणि भरतानं विचारपूस करायला सुरुवात केली. हे असणारा वानरा तू एवढा मोठा प्रचंड भला मोठा पर्वत या ठिकाणी सेपटाला गुंडाळलास, तू कुठं चाललास, कुठून आलास आणि तुझ्या तोंडामध्ये रात्रंदिवस या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं नामचिंतन येण्याचं कारण काय, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी भरतानं नंदीग्रामाच्या ठिकाणी हनुमंताला विचारला. राम कैसा कोठील कोण तुझा कपावया काय शिवाजी कवडे राजेंद्र गायकवाडी वानर गण ते कैसे. त्यावेळेस भरताना हनुमंताला विचारलं, हे असणारा वानरा तू पाले खाणार वानर आणि सारखं माझ्या प्रभू रामचंद्राचं नामचिंतन तुझ्या तोंडामध्ये असण्याचं कारण काय, या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्राची आणि तुझी ओळख कशी झाली आणि तू रात्रंदिवस प्रभू रामचंद्राचं नामचिंतन का करतोस, माझा राम कुठे आहे, माझा राम कसा आहे, या ठिकाणी तो सुखरूप आहे का, असा सविस्तर वृत्तांत भरतानं त्या ठिकाणी नंदीग्रामामध्ये हनुमंताला विचारला म्हणतात. आहे तात्काळ सेवा चालू करा. प्रभू